इन्वेस्टिगेशन चल रहा है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचा औचित्य साधून नागपूरच्या दीक्षाभूमीवरून सुरू झालेली भारताची भीमज्योत यात्रा नाशिकमध्ये दाखल झाली आहे। नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात काल या यात्रेचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। नागपूर ते मुंबईतील चैत्यभूमी असा प्रवास करणारी ही यात्रा सामाजिक प्रबोधन आणि समरसतेचा संदेश देत महाराष्ट्रभर फिरत आहे। भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड यांच्या संकल्पनेतून ही राज्यव्यापी यात्रा आयोजित केली आहे। नाशिकमध्ये जिल्हा भाजपा अध्यक्ष सुनील केदार यांनी या ज्योतीचं स्वागत केलं। दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशा या प्रवासाचा मुख्य उद्देश डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रगल्भ विचारांचा समाजात प्रसार करणं आणि सामाजिक एकोपा निर्माण करणं असल्याचं त्यांनी सांगितलं। बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर आणि केंद्र सरकारनं त्यांच्या सन्मानार्थ केलेल्या कार्यावर आधारित एक विशेष कृत्रिम बुद्धिमत्ता चित्रफित यावेळी प्रदर्शित करण्यात आली। शाहीर राजन सरोदे आणि त्यांच्या संचानं भीमगीतांच्या माध्यमातून उपस्थितांचं प्रबोधन केलं। 30 एप्रिल रोजी मुंबईत चैत्यभूमीवर या यात्रेचा समारोप होणार आहे। भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलेल्या